विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ए अधिक बी गुणिले ए वजा बी म्हणजेच एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी इंटू ए मायनस बी याचा अभ्यास करणार आहे. या दोन्ही कंसाचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे पहिल्या कंसात ज्या दोन पदांची बेरीज गुणिले दुसऱ्या कंसात त्याच दोन पदांची वजाबाकी असं असेल तर त्याचं एक्सपान्शन येतं ए वर्ग वजा बी वर्ग. पहिला कंस ए अधिक बी असेल किंवा हा कंस दुसरा असेल ए वजा बी पहिला कंस असेल तर त्याचं उत्तर येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एला आपण फर्स्ट टर्म त्याला आपण पहिले पद म्हणतो आणि बीला सेकंड टर्म त्याला आपण दुसरे पद म्हणतो. अशा वेळी दोन पदांची बेरीज गुणिले त्याच दोन पदांची वजाबाकी त्याचं उत्तर येतं पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. प्रॅक्टिस सेट 51 क्वेश्चन 1 आहे. यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. म्हणजे आत्ता जे आपण फॉर्म्युला बघितला त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून खालील गुणाकार करा. क्वेश्चन 1 मधील उदाहरण क्रमांक 1 आहे. फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस वाय इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस वाय. तर आपल्याला यासाठी आपण जे सूत्र वापरणार आहे ते एक्स प्लस वाय म्हणजेच ए प्लस बी आणि एक्स मायनस वाय म्हणजेच ए वजा बी. दोन पदांची बेरीज त्याच दोन पदांच्या दुसऱ्या कंसात गुणाकार असा असेल तर आपले तो उत्तर येतं ए वर्ग वजा बी वर्ग. इथं आपल्याला हे जे सूत्र आहे हे पहिले पद अधिक दुसरे पद गुणिले दुसऱ्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असा विस्तार येतो. म्हणजेच एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. म्हणजे फर्स्ट टर्म आहे किंवा पहिले पद आहे एक्स त्याचा स्क्वेअर म्हणजे एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सेकंड टर्म दुसरे पद आहे वाय दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग एक्स वर्ग येईल आणि वायचा वर्ग वाय वर्ग. म्हणजे याचा आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. उदाहरण क्रमांक 2 आहे. कंसात 3x वजा 5 गुणिले दुसऱ्या कंसात 3x वजा अधिक 5. इथं वजा कंस प्रथम आहे आणि त्यात दोन पदांच्या बेरजेचा कंस नंतर आहे. तरी आपल्याला इथं सूत्र तेच वापरायचं आहे. कंस पहिला आणि दुसरा आदला बदल असेल तरी चालते. म्हणजे ए वजा बी गुणिले ए अधिक बी याचा विस्तार आहे ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग होय. तर इथं पहिले पद आहे 3x दुसरे पद आहे 5. म्हणजे आपल्याला उत्तर येणार आहे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच कंसात 3xचा वर्ग वजा दुसरे पद आहे 5चा वर्ग. इथं 3चा स्क्वेअर 3चा वर्ग येईल 9 आणि इथं एक्सचा पण स्क्वेअर करायचा आहे. एक्सचा स्क्वेअर करायला विसरायचं नाही. एक्सचा स्क्वेअर येईल एक्स स्क्वेअर वजा 5चा वर्ग येईल 25. एक्झाम्पल नंबर 3 बघा. फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस 6 इंटू सेकंड ब्रॅकेट ए मायनस 6. या ठिकाणी आपण हे सूत्र लिहिलेलं आहे. पहिल्या कंसात ए अधिक बी गुणिले दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर
पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग होय. इथं जो पहिला कंस आहे तो ए अधिक 6 आहे, गुणिले दुसरा कंस आहे तो ए वजा 6 आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते येणार आहे पहिल्या पदाचा वर्ग. तर पहिलं पद ए आहे, एचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरे पद आहे 6, 6चा वर्ग होईल. इथं एचा स्क्वेअर ए वर्ग येईल मायनस 6चा स्क्वेअर येईल 36. म्हणजे या दोन कंसाचा जो गुणाकार आहे तो येणार आहे ए वर्ग वजा 36 म्हणजेच ए वर्ग मायनस 36 होय. क्वेश्चन 1मधील एक्झाम्पल नंबर 4 आहे. फर्स्ट ब्रॅकेट x/5 प्लस 6, सेकंड ब्रॅकेट x/5 मायनस 6. हे दोन्ही कंसातील पहिले पद म्हणजे फर्स्ट टर्म इक्वल आहे, सेकंड टर्मसुद्धा इक्वल आहे आणि एका कंसामध्ये त्या दोन टर्मची बेरीज आहे, दुसऱ्या कंसामध्ये त्याच दोन टर्मची वजाबाकी आहे. म्हणजे आपण इथं एक्सपान्शनचा जो फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी हा वापरणार आहे आणि त्याचं ॲन्सर आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होय. म्हणजेच x/5 प्लस 6 इंटू x/5 मायनस 6 याचं जे ॲन्सर येणार आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर. इथं फर्स्ट टर्म आहे x/5 आणि सेकंड टर्म आहे 6. म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे x/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सेकंड टर्म आहे 6 स्क्वेअर. आता इथं आपण जर स्क्वेअर केला तर एक्सचा स्क्वेअर येईल एक्स स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर येईल 25 मायनस 6 स्क्वेअर येणार आहे 36. म्हणजे आपल्याला या दोन कंसाचा जो गुणाकार आहे त्याचं ॲन्सर मिळणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 25 मायनस 36. क्वेश्चन नंबर 2 आहे. यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. याची किंमत सूत्राच्या साहाय्यानं शोधायची आहे. 502 गुणिले 498 म्हणजे 502 इंटू 498 यांचा आपण असा गुणाकार जरी केला तरी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. पण आपल्याला सूचना केलेली आहे की यूज द फॉर्म्युला, सूत्राच्या साहाय्यानं. आता आपण जे सूत्र बघितलं, एक्सपान्शन सूत्र जे बघितलं, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की हे 502 आणि 498 अशा पद्धतीनं मांडायचं की दोन्ही कंसातील पहिले पद सारखेच आले पाहिजे, दुसरे पद सारखेच, आणि एका कंसामध्ये दोन्ही पदांची बेरीज आणि त्याच दोन्ही पदांची दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी येणं आवश्यक आहे. म्हणजे आता इथं मी 502 असे मांडलेले आहेत. 502 म्हणजेच 500 प्लस 2 आणि 498 म्हणजेच 500 मायनस 2. त्यामुळे इथं फर्स्ट टर्म आलेलं आहे 500, सेकंड टर्म आलेलं आहे 4. म्हणजे आपल्याला इथं जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो फॉर्म्युला आहे फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी आणि याचा ॲन्सर आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होय. म्हणजे 500 अधिक 2 गुणिले 500 वजा 2 याचं उत्तर आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. पहिले पद इथं 500 आहे म्हणजे उत्तर येणार आहे 500चा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरे पद 2 आहे, 2चा वर्ग. इथं 500चा वर्ग 5चा स्क्वेअर येईल 25 आणि हे 2 झिरो आहेत. स्क्वेअर असेल तर त्याचं उत्तर येणार आहे 4 झिरो इथे येणार आहे आणि मायनस 2चा स्क्वेअर येणार 4. याची आपण जर सबट्रॅक्शन वजाबाकी जर केली तर ती वजाबाकी येणार आहे 2,49,996.
उदाहरण क्रमांक 2 आहे 97 इंटू 103. या दोन संख्या आपण दोन सारख्या पदांची बेरीज आणि वजाबाकी स्वरूपात मांडलेल्या आहेत. 97 म्हणजे 100 वजा 3 97 येते, गुणिले आणि 100 अधिक 3 म्हणजे 103 येतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे ए मायनस बी इंटू ए प्लस बी हा आपल्याला आता वापरता येतो. त्याचा ॲन्सर आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच 100 मायनस 3 इंटू 100 प्लस 3. याचं जे ॲन्सर येणार आहे ते पहिली टर्म आहे 100 त्याचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म आहे 3 त्याचा स्क्वेअर येईल. 1चा स्क्वेअर येतो 1 येईल. 2 झिरो आहेत, स्क्वेअर असेल तर आपण त्याचा 4 शून्य करायचे आहेत म्हणजे 10,000 आलेले आहेत. आणि वजा 3चा वर्ग 9 येईल. तर आपण जर वजाबाकी केली तर वजाबाकी येणार आहे 9,991. एक्झाम्पल नंबर 3 आहे 54 इंटू 46. या स्टेजला आपण 54 50 अधिक 4 असे मांडलेले आहेत आणि 46 46 मीन्स 50 मायनस 4. म्हणजे आपल्याला ए प्लस बी इंटू ए मायनस बी हा फॉर्म्युला आत्ता आपल्याला यूज करता येईल. इथं फर्स्ट टर्म आहे 50 आणि सेकंड टर्म आहे 4. याचं जे उत्तर आहे ते येत आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे पहिले पद वजा दुसरे पद आणि दोन्हींचा वर्ग आहे. म्हणजे इथं 50 अधिक 4 दिले 50 वजा 4. त्याचा ॲन्सर येणार आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर, म्हणजे फर्स्ट टर्म आहे 50 त्याचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म आहे 4 त्याचा स्क्वेअर. तर आपण जर स्क्वेअर केला तर 5चा स्क्वेअर येईल 25 आणि इथं 2 शून्य येतील मायनस 4चा स्क्वेअर येणार आहे 16. म्हणजे इथं 2,500 आलेले आहेत वजा 16 होय. 2,500तून आपण जर 16 वजा केले तर ते वजाबाकी येणार आहे 2,484. उदाहरण क्रमांक 4 आहे 98 इंटू 102. 98 गुणिले 102. तर 98 आपण कसे अरेंज केलेले आहेत 100 मायनस 2 म्हणजेच 98. 102 मीन्स 100 प्लस 2. इथं आपण ऑब्झर्वेशन केलं तर फर्स्ट टर्म 100 आहे, सेकंड टर्म 2 आहे. इथं आपण ए मायनस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी हा फॉर्म्युला यूज करणार आहे आणि त्याचं एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होय. म्हणजे आपण इथं 2 कंस मांडले 100 वजा 2 गुणिले 100 अधिक 2. त्याचं जे उत्तर येणार आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर, म्हणजे इथं फर्स्ट टर्म 100 आहे 100 त्याचा स्क्वेअर येईल मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर येणार आहे. इथं 1चा स्क्वेअर 1 येईल आणि स्क्वेअर केल्यानंतर 2चे 4 झिरो येतील समोर म्हणजे 10,000 येईल वजा 2चा वर्ग 4. जर आपण 10,000मधून जर 4 वजा केले त्याचं उत्तर येणार आहे 9,996. या ठिकाणी आपला जो प्रॅक्टिस सेट 51 आहे तो 51 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.